नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. मॅनेजमेंटचे जे काही आयडियाज आहेत, कन्सेप्ट आहेत, ते छोट्या व मोठ्या व्यवसायापर्यंत पोहोचावे. हे कन्सेप्ट आपण नेहमीच आपल्या बिझनेसमध्ये व्यवसायात वापरत असतो. मात्र ते नक्की काय आहेत व त्याची उपयुक्त काय हे कधी कधी आपल्याला माहिती नसतं. आणि जर ते माहिती पडलं तर आपण अधिक प्रभावीरित्या वापरू शकतो, म्हणून मंडे म्युझिक हा केलेला छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण विजन, मिशन, स्ट्रॅटेजी, डायमंड म्हणजे काय, व्हॅल्यू प्रपोजिशन म्हणजे काय, कस्टमर सेगमेंट्स म्हणजे काय, अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहेत. ते सगळे व्हिडिओज युट्यूब वरती अवेलेबल आहेत, तुम्ही ते पाहू शकता. आज आपण एकदम साध्या, सरळ, सोप्या विषयावरती बोलणार आहोत. आणि आपण बऱ्याच वेळेला अ, या गोष्टींचा विचार करत नाही आणि या गोष्टी व्यवसाय बांधण्यासाठी कधी कधी खूप महत्वाचं असं काम करून जातात. राईट. सो मी असे म्हणजे अगदी काहीतरी क्षुल्लक क्षुद्रक अशा गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्यांचा जो प्रभाव पडतो आपल्या व्यवसायावरती तो खूप मोठा असतो. याची जाणीव मात्र आपल्याला होत नाही आणि अशा छोट्या गोष्टींचा आज मी एक थोडासा आढावा घेणार आहे. माझी अशी अपेक्षा आहे, तुम्ही जर ऑनलाईन बघत असाल तेव्हा तुम्हाला जर अशा सिंपल छोट्या गोष्टी ज्यांनी तुमच्या व्यवसायात खूप मोठा फरक पडलेला आहे, ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सोडा तुम्ही. आय विल रिस्पॉन्ड टू दॅट. तसेच आनंद सर, सचिन, तुम्हा दोघांनाही विनंती आहे की तुमच्याकडे अजून काहीतरी सिंपल गोष्टी असतील तर प्लीज डू शेअर, कारण त्या साध्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आपण सगळ्यात पहिला महत्वाचं जे आहे, आता नवीन वर्षाची सुरुवात येत आहे. बरेच बिझनेसेस अगदी फायनान्शियल इयरला स्टार्टला किंवा कॅलेंडर इयर प्रमाणे गोल्स सेट करतात. मात्र गोल्स सेट केल्यानंतर गोल्स तेवढ्यावरच राहतात. मग गोल्स सेट करताना माझा मागच्या 3 वर्षाचा केलेला व्यवसाय किती, त्याचा अभ्यास करून जर का आपण येत्या पुढच्या वर्षासाठी आपले गोल्स ठरवले आणि त्यानुसार तयारी केली तर ते यशस्वी होण्याचं खूप चांगलं अ, हे आहे, शक्यता आहे. राईट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला व्यावसायिकांना त्यांना विचारा की तुमचा टर्नओव्हर किती, ही साधी गोष्ट माहीत नसते. आणि मग ते गोल्स सेट करतात किंवा जे काही पॅरामीटर्स सेट करतात, त्यात त्यांना यश लाभत नाही. आणि गोल सेटिंग ही एक वायफळ एक्सरसाइज ना, म्हणजे असंच काहीतरी करायचं म्हणून उगाच केलेली एक्सरसाइज ठरते. पण गोल्स असण्याचा खूप मोठा फरक पडतो. आपण जर मोठे मोठे जे ऍथलीट्स पाहिले किंवा स्पोर्ट्स पर्सन पाहिले तर त्यांच्या मनात एक विजन असतं, एक व्हिज्युअल इमेज असते की मला अशा प्रकारे हा गोल अचीव करायचा आहे, किंवा हा जो माइलस्टोन आहे किंवा हा जो टप्पा आहे तो अचीव करायचा आहे. आपण त्यांच्याविषयी आवडीने बोलतो, इतरांनाही सांगतो की उसेन बोल्ट कसं गोल सेट करतो, किंवा मायकल फेल्प्स किंवा सचिन तेंडुलकर कसे गोल सेट करायचे आणि त्यांनी आपापले गोल कसे अचीव केलेले आहेत. मात्र त्याच गोष्टी आपण आपल्या व्यवसायात किती करतो? आपण गोल सेट करतो खरं, पण मग त्याच्यासाठी जी लागते ती जी कमिटमेंट आहे किंवा त्याच्यासाठी जो लागतो तो फॉलोअप आहे किंवा जो रिगर आहे, तो आपल्यामध्ये आहे का? एक छोटंसं उदाहरण देतो सचिन तेंडुलकरचं. हेनरी ओलोंगाने त्याला एका अफलातून चेंडूवर बाद केला आणि अशा चेंडूवरती आपण बाद कसे झालो याचा त्याला विचार पडला आणि त्याच्या नंतरच्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकरने ठरवलं आणि तो जाणून बुजून हेनरी ओलोंगावरती चाल करून गेला. दॅट वॉज अ व्हेरी कूल कॅल्क्युलेटेड goal that he had set. He had to show and set the record straight की सचिन तेंडुलकर कोण आहे. पण आपण आपल्या बिझनेसमध्ये किंवा आपल्या व्यवसायामध्ये असे किती गोल सेट केलेले आहेत? आपण महिन्यातनं एकदा नाही, महिन्यातनं एकदा, पण 6 महिन्यातनं एकदा तरी बसून त्याची उजळणी करतो का, की मी हा गोल सेट केलेला त्याची आजवर कुठे पोहोचलेला आहे? मग तो गोल कदाचित रेव्हेन्यूच्या हिशोबाने असू शकतो, नवीन कस्टमर्स ऍड करण्याच्या हिशोबाने असू शकतो, कस्टमर्सना जाऊन फक्त व्हिजिट करण्याच्या हिशोबाने असू शकतो. राईट. काय गोल ठरवणार आहात तुम्ही? कारण आपण बोलतो पुन्हा एकदा की इफ यू डोंट नो वेर यू वॉन्ट टू गो, एनी रोड विल टेक यू देअर. आपला व्यवसाय कसाही कुठे चाललेला आहे. आज माझ्याकडे पैसे येत आहेत, आज माझ्याकडे 4 लोक येऊन बिझनेस देऊन जात आहेत, पण ते तेवढंच झालं. त्याचं पुढे काय, मागे काय, याचा आपण कधी विचार केलेला आहे का? तर सेटिंग गोल्स अँड ट्रॅक, राईट,
इलॉन मस्क विषयी असं सांगितलं जातं की त्याच्या ऑफिसमध्ये मार्सवरची कॉलनी कशी असेल त्याचं एक भिंत चित्र त्याने उभं केलेलं आहे. आणि ती सेटलमेंट एस्टॅब्लिशमेंट कशी असणार, राईट? तो खूप पुढचा विचार करतोय. आपण तितका पुढचा विचार नाही केला तरी ठीक, पण येणाऱ्या वर्षासाठी आपल्या व्यवसायाचे गोल्स काय असणार आहेत आणि आपण ते कशा प्रकारे ट्रॅक करणार आहोत आणि वर्षातनं किती वेळा ट्रॅक करणार आहोत. तुमच्याकडे गुगल कॅलेंडर असेल, तुमच्याकडे ईमेल असेल, तर तुम्ही ते सेट करून ठेवू शकता, जेणेकरून त्या दिवशी तुम्ही ट्रॅक करू शकता की खरोखरच तुम्ही प्रगतीपथावर आहात की नुसतं गोल अजून एका वर्षासाठी फक्त गोलच राहून गेले. सो फर्स्ट सिम्पल थिंग दॅट इज देअर, सेट अँड ट्रॅक गोल्स. अगदी सिम्पल. ठरवा आज ज्या व्यवसायाच्या टप्प्यावर मी आहे त्याच्यासाठी कुठला गोल अधिक चांगला आहे, तर त्या हिशोबाने कुठला गोल मी सेट करायला हवा आणि त्यानुसार ते गोल सेट केला तर त्याच्यात यशस्वी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. दुसरा जो आहे, एक व्यावसायिकांचं बरंच चुकतं आणि ठीक आहे, अरे मी पोचेन ना, काही नाही, आणि आपण समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. आपण त्यांना टाइम देतो. ती व्यक्ती आपल्यासाठी टाइम म्हणून ती बघत असते, वाट पाहत असते, पण आपण पोहोचत नाही. आपल्याला वाटतं काय आहे, ठीक आहे, ट्रॅफिकमध्ये होतो सर. पण आपण एक साधा कॉल करून त्यांना कळवू शकतो. आपण एक त्यांना साधा मेसेज करू शकतो किंवा आपल्याला निघायला उशीर झाला हे अँटिसिपेशन मानणं खूप गरजेचं आहे. अमिताभ बच्चन विषयी एक किस्सा सांगितला जातो. एवढा मोठा सुपरस्टार असूनही अमिताभ कधीही सेटवर लेट पोहोचलेला नाहीये आणि बऱ्याच ऍक्टर्सनी त्याच्याविषयी ही दिलेली ग्वाही आहे, राईट? अँड दॅट इज प्रॉब्ली वन ऑफ द रिझन वाय सो सक्सेसफुल. त्याच्या बाकीचे जे अगोदर स्टार्स होऊन गेले आणि पाठी नंतर आलेले स्टार्स होऊन गेले, कोणालाही पंक्च्युअलिटी किंवा वेळेचं बंधन किंवा वेळेवर असणं पाळता आलेलं नाहीये. पण वेन यू आर देअर ऑन टाइम, दॅट टेल्स अबाउट युअर प्रोफेशनॅलिटी. तुमची एक इमेज क्रिएट होते, एक साधी पण खूप महत्वपूर्ण, की हा माणूस नेहमी दिलेल्या वेळेवर हजर असतो. आणि तीच व्हॉट यू कुड से टाइम मॅनेजमेंटची प्रॅक्टिस आपण आपल्या व्यवसायात सुद्धा घेऊन जातो. पण एम आय ऑन टाइम? मी कधी कुठेही केव्हाही जातो, मी वेळेवर असतो का? आणि जर का मला उशीर होणार असेल तर मी ज्या व्यक्तीला भेटायला चाललेलो आहे त्या व्यक्तीला त्याची पूर्वकल्पना देतो का, की मला वेळेवर पोहोचता येणार नाहीये, काही कारण असतो. कधी कधी होऊ शकतं, राईट? यू डिस्पाइट ऑल युअर बेस्ट एफर्ट्स, यू मे नॉट रिच ऑन टाइम. एक सिंपल तोडगा आहे त्याच्यावरती. तुम्हाला ज्या वेळेवर पोहोचायचं आहे त्याच्या एक 10-15 मिनिटं अगोदर किंवा अर्धा तास अगोदर पोहोचता येईल त्या हिशोबाने निघा. कशासाठी? तर तुम्ही त्या जागेवर पोहोचल्यावर तुम्ही थोडा वेळ निवांतपणे बसू शकता. यू कॅन कॅच अप युअर थॉट्स. तुमचे जे काही मनात विचार चालू आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही गो थ्रू करू शकता. ज्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे, ज्या व्यक्तीला भेटायचं आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे त्याचा एक तुम्हाला अंदाज घेता येतो. अँड देन यू आर इन अ बेटर फ्रेम ऑफ माइंड टू गो थ्रू द मीटिंग, रॅदर देन जस्ट धावत पळत हाय गडबडीत तुम्ही त्या मीटिंग मध्ये पोहोचलेला आहात आणि मग तुमच्याकडे पुरेसा वेळही नाही आणि तुम्ही सरळ सरळ मीटिंगला सुरुवात करता. सो बी ऑन टाइम. सिंपल गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, पण महत्वाची गोष्ट आहे. एक खूप टोकाचं उदाहरण आहे, पण झालेलं उदाहरण आहे. एका खूप मोठ्या कंपनीची कॉर्पोरेट मीटिंग चाललेली, टॉप मॅनेजमेंटची मीट चाललेली आणि त्यांचा व्हाईस प्रेसिडेंट, त्याचं प्रेझेंटेशन होतं 10 वाजताचं, सकाळी 10 वाजताचं. पण त्या दिवशी काही कारणास्तव तो 10 वाजता न पोहोचता 10 वाजून 5 मिनिटांनी पोहोचला. 10 वाजून 5 मिनिटांनी पोहोचल्यानंतर रूम मध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी सरळ तो जे डायस आहे तिथे जाऊन तो प्रेझेंटेशन करण्यासाठी गेला आणि त्याला सीईओ ने सगळ्यांसमोर थांबवलं. सर, वेळ 10 वाजताची होती. यू कॅनॉट टेक द स्टेज नाव. अँड अ पर्सन हू इज ऑन टाइम is respected and well acknowledged by the people around him. दुसरी तसं टाइमच्या हिशोबाने बघायला गेलं तर अ, आपण कोणाला दिलेली वेळ जेव्हा पाळतो तेव्हा आपल्या शब्दाला आपण जो हे देतो, महत्व देतो, ते सुद्धा ऑटोमॅटिकली वाढतं. सो इट बिल्ड्स आर क्रेडिबिलिटी
अँड क्रेडेन्शियल. सो मेक इट अ हॅबिट टू बी ऑन टाइम. खूप साधी, सरळ, सोपी गोष्ट आहे. पण किती वेळा एक अंदाजा घ्या. तुम्ही आजवर केलेल्या मीटिंग्सचा एक आढावा घ्या. किती मीटिंगसाठी तुम्ही वेळेवर पोहोचलेला आहात. अँड इट इज ऑलवेज गुड टू वेट फॉर द अदर पर्सन रॅदर देन टू कीप द अदर पर्सन वेटिंग फॉर यू. एक महत्वाचा पण खूप उपयुक्त असा मेसेज आहे. त्याच्यानंतर बी रिअलिस्टिक. तुम्ही आज घडीला कुठल्याही व्यावसायिकाला विचार की तुमचं बिझनेस कसं चाललेलं आहे, तुम्ही किती बिझनेस करू शकता, किंवा तुमचे पुढचे प्लॅन, खूप आवाढव्य असे प्लॅन्स केले जातात आणि सांगितले जातात, किंवा खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या जातात, राईट. पण ह्या मोठ्या गोष्टींनी खरंच आपल्या व्यवसायात फरक पडतो का, हा विचार करण्याचा भाग आहे. आपण बोलतो की हॅव बिग हेरी ऑडॅशियस गोल, खूप मोठे गोल्स असणं गरजेचं आहे, राईट. पण ते करत असताना मी खरोखरच मला ते शक्य करता येणं आहे का, इज इट फिजिबल, इज इट वायबल, अँड इज इट डिझायरेबल. मी जो काही प्लॅन घेतलेला आहे तो माझ्या कस्टमरला हवा आहे का, त्याला जर हवा असेल तर मी त्याला ती सर्व्हिस किंवा तो प्रोडक्ट देऊ शकतो का, आणि ते करत असताना माझा जो काही खर्च आहे तो मी काढू शकतो का, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला खूप मोठी संधी मिळते व्यवसाय करण्याची, आपल्याला खूप मोठा क्लायंट मिळतोय, म्हणून आपण तो क्लायंट जाऊ नये म्हणून वाटेल ती कमिटमेंट देऊन येतो. पण ती कमिटमेंट आपण नंतर डिलिव्हर करू शकतो का, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. की एक मोठा क्लायंट मिळतोय चांगला आहे, पण त्याच्यासाठी जी लागणारी तयारी आहे ती आपण केलेली आहे का, आपले स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस किंवा आपण स्वॉट अनालिसिस बोलतो त्याचा आपण अभ्यास केलेला आहे का. जेव्हा आपण तो अभ्यास केलेला असू, दॅट टाइम वी कॅन बी रिअलिस्टिक. आणि रिअलिस्टिक असणं काही कमीपणाचं नाहीये, उलट तुम्हाला वेळेचं भान आहे, तुम्ही समजू शकता तुमची केपेबिलिटी काय आहे. इनफॅक्ट परत स्पोर्ट्समॅन कडे जाऊया. अ, सचिन तेंडुलकरने टेस्ट क्रिकेटमध्ये किंवा वन डे मध्ये जे काही धावा केले किंवा तो धावांचा रतीब घातला, राईट, ते एका दिवसात नाही केले. ते टप्प्याटप्प्याने तो जमवत गेला आणि त्याच्या थ्रू ते मोठे झाले. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायला लागला तेव्हा त्याने कदाचित विचारही नसेल केला की मी जगातला सगळ्यात जास्त धावा करणारा फलंदाज होणार आहे. तो फक्त खेळत गेला अँड देन ही वेंट ऑन बिल्डिंग ऑन इट, राईट. सो बी रिअलिस्टिक. इवन उसेन बोल्ट विषयी आपण बोलतो, त्याने पहिल्याच धावेत किंवा पहिल्यांदा जो 100 मीटर धावला तेव्हा त्याने वर्ल्ड रेकॉर्ड नाही ब्रेक केला. तर त्याच्या अगोदर बरेचसे रेसेस, प्रॅक्टिस वगैरे, राईट. तो बी रिअलिस्टिक. आपण आपल्या बिझनेसची कमिटमेंट देताना फक्त आपल्याला चांगला, खूप मोठी संधी मिळते म्हणून आपल्या अवक्यात नसलेला कमिटमेंट आपण देतोय का. दुसरी गोष्ट, हो जाएगा सर, कोई बात नहीं, हम कर देंगे. पण ते करत असताना तुमचे कॉस्ट, तुमची जी बाकीची जी काही कामं आहेत त्या सगळ्यांचा ताळमेळ बसतोय का, तुमच्याकडे ती टीम आहे तिचा ताळमेळ बसतोय का, राईट. सो बी रिअलिस्टिक इन युअर टार्गेट्स, गोल सेटिंग, बिझनेस अम्बिशन, ड्रीम्स. ऑलवेज हॅव अ रियालिटी चेक की माझ्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे आणि त्यानुसार त्या परिस्थितीला योग्य असे मी काही डिसिजन्स किंवा कॉल्स घेतोय का, राईट. त्याच्यानंतर नो अँड मास्टर युअर कॉस्ट. बऱ्याच व्यावसायिकांना त्यांचे बिझनेसचे कॉस्ट अजूनही समजत नाही. नाही ते होईल, बघतो, सांगतो. एक गमतीची गोष्ट मध्ये, एका नेटवर्किंग फोरम मध्ये, एका नेटवर्किंग प्लॅटफॉर्म मध्ये एक माणूस डायऱ्या आणि काही कॅलेंडर्स वगैरे विकत होता. त्याने ते मांडलेलं आणि त्याला सहज इन्क्वायरी आली की सर याची किंमत काय. ते मला पाहावं लागेल. सर या नोटपॅडची किंमत काय, मी तुम्हाला सांगतो नंतर. सर या पेनची काय. त्याला कुठल्याच प्रोडक्टची आणि सर्व्हिसची कॉस्ट माहिती नव्हती. मग तो व्यवसाय तरी नक्की कशाचा करतो, राईट. सो नो युअर प्रोडक्ट अँड कॉस्ट. आणि परत आपण कॉस्ट कधीच समजून घेत नाही. कॉस्ट आहे, आपण प्राइस वरती फोकस करतो. गाडी विकत घ्यायला जातो, गाडी विकत घेताना आपण 7 लाख रुपये किंवा 8 लाख रुपये भरतो,
ती झाली त्या गाडीची किंमत, राईट? दॅट्स द प्राइस वी पे फॉर द कार. पण द कॉस्ट इज व्हेरी हाय, कारण त्याच्या जोडीला त्याची पार्किंग येणार आहे, त्याचं मेंटेनन्स येणार आहे, त्याचा इन्शुरन्स येणार आहे, त्याचं पेट्रोल किंवा चार्जिंग येणार आहे, त्याचा टोल येणार आहे, राईट? त्याचं बाकीचे जर काही काही गोष्टी झाल्या तर ते येणार आहे, कुठे काही बिघाड वगैरे झालं, ऑल दॅट इज देअर इज द कॉस्ट. किंवा तुम्ही कुठे गेलात तर जी पार्किंगसाठी जागा शोधतो, त्याच्यामध्ये 15-20 मिनिटं जी वाया जातात, ते येणार आहे. दॅट इज द कॉस्ट. हे झालं एक उदाहरण, राईट? परत तुमच्या वेळेची किंमत काय आहे? ऍज अ बिझनेसमॅन तुमच्या वेळेची किंमत काय आहे? मला सर्जन्सचं उदाहरण द्यायला खूप आवडतं. कारण एखादा सर्जन सर्जरी करतो तेव्हा तो त्याच्या क्वालिटीची, त्याच्या कामाची किंमत घेतो. तो टायमाची नाही घेत. त्याने जर सर्जरी त्याची अर्ध्या तासात झाली तरी आपण जाऊन सांगत नाही त्याला, अरे बाबा तू सर्जरी अर्ध्या तासात केली, एवढे पैसे कशाचे घेतले? नाही. इट इज द क्वालिटी ऑफ वर्क, दॅट इज हिज कॉस्ट. किंवा आपण वकील पाहिले असतील जे एका हिअरिंगचे कोर्टातल्या 15 ते 16 लाख रुपये घेतात, राईट? Why do they charge, or why are they able to charge that much? Because they know what is the value that they are delivering. पण ती आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा आपण आपले कॉस्ट, राईट, त्याच्या मागचा जो काय आपल्याला खर्च करावा लागतो, ती व्हॅल्यू बिल्ड करण्यासाठी जे काही करावा लागतो, ते आपण समजून घेतलेलं असेल, तर आपण पुढचा टप्पा घेऊ शकतो, राईट? माझं कॉस्ट नंतर, आणि बरेचसे व्यवसाय मी माझ्या अनुभवात बघितलेला आहे की अगदी वर्षाचं शेवट किंवा इयर एंड येईपर्यंत ते बिलांची जमवाजमव करत नाहीत. आणि मी समोरच्याला बिझनेस दिला तर त्याच्यामधनं माझा प्रॉफिट मार्जिन किती, माझा खर्च किती, माझा रॉ मटेरियल कॉस्ट, होल्डिंग कॉस्ट, इन्व्हेंटरी कॉस्ट, या सगळ्या गोष्टींची जी काही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं ते केलं जात नाही. नंतर कोणतरी सीए येणार, तो करून देणार. टेक्निकली सीए इज बेटर क्वालिफाईड, पण त्याची समज आपल्याला असणं गरजेचं आहे. मी नेमका पैसा कुठे बनवतोय, कुठे माझा पैसा जातोय, हा भाग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. वेअर कॅन आय कंट्रोल माय कॉस्ट, वेर आय एम स्पेंडिंग द मोस्ट, वेर आय एम स्पेंडिंग द लिस्ट, वाय आय एम डुईंग दिस, या सगळ्या गोष्टी एक व्यावसायिक म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. आणि हे जेव्हा आपण समजू तेव्हा तुमच्या वेळेची, तुमच्या प्रोडक्टची, तुमच्या सर्व्हिसची किंमत तुम्हाला डिटरमाइन करता येऊ शकते. सो डू यू रिअली नो व्हॉट आर युअर कॉस्ट? आणि तुम्ही बसून तुमच्या प्रत्येक बिझनेस मधल्या ऍक्टिव्हिटीची कॉस्ट काढलेली आहे का? एक छोटीशी अशी यादी तयार करा की हे माझे 10 ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीची ही कॉस्ट आहे. मग याच्यामधली कुठली ऍक्टिव्हिटी मला सगळ्यात जास्ती व्हॅल्यू काढून देते, हे समजतं का आपल्याला? आपण कधी आपल्या व्यवसायाचा त्या हिशेबाने विचार केलेला आहे का? राईट? सो नो अँड मास्टर युअर कॉस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज देअर. ही एक गमतीशीर गोष्ट आहे, प्रत्येकाने कधी ना कधी अनुभव घेतलेला असेल. आपल्याला तो एक व्यावसायिक नक्की माहित असतो, जो समोरून कस्टमरचा कॉल येतोय आणि तो कॉल घेत नाहीये. अरे जाऊ दे, तो नुसताच डोका खाणार, त्याला मी असं सांगितलेलं, आता तो माझ्या मागेच लागलाय. अरे पण तो तुझा कस्टमर आहे ना, मग त्याला माहिती द्यायला नको? ही इज गोइंग टू पे यू फॉर द सर्व्हिस, ही इज गोइंग टू पे यू फॉर द प्रोडक्ट. सो आर यू कीपिंग युअर कस्टमर्स इन्फॉर्म? अँड दॅट टू अगेन, आर यू कीपिंग देम रिअलिस्टिकली इन्फॉर्म? ही जी गोष्ट तुम्ही 5 दिवसात देऊ शकत नाही, ती तुम्ही त्याला 4 दिवसांची कमिटमेंट देऊन आलेला आहात, आणि आता त्याला पुढे काहीच सांगत नाहीत का? कारण तुमच्याकडे काहीच नाहीये त्याला देण्यासाठी. सो कीप युअर कस्टमर्स इन्फॉर्म, डू यू कीप देम इन्फॉर्म? आणि अंडरस्टँड, जर तुम्ही कस्टमरचा डेटा ट्रॅक करत असाल, कस्टमरचे जे काही येणारे कंप्लेंट्स आणि क्वेरीज असतात, आय कॅन गॅरंटी यू 70% ऑफ द क्वेरीज आर रिपिटेटिव्ह इन नेचर. तुम्ही जर तो डेटा कॅप्चर केलेला असेल, तुम्ही अगोदरच ते अँटिसिपेट करून की अशा अशा टाईपच्या अशा कस्टमरला असा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे, कीप हिम इन्फॉर्म बिफोर हँड की सर या गोष्टी होऊ शकतात, आपण प्रयत्न करू ते नाही होणार, राईट? पण झालं तर आपलं हे
सोल्युशन आहे. आणि तसं झालं तर प्लीज कॉल अँड इन्फॉर्म दॅट पर्सन. लोक लपवून ठेवतात, सांगतच नाहीत, कस्टमरचे कॉल रिसीव्ह करत नाहीत. राईट. सो ते आनंद अमर प्रेम मधले राजेश खन्नाचा एक डायलॉग आहे, राईट, की चुटकीवर सिंदूर की किंमत तुम क्या जानो. पण तसंच एका मिस कॉलची किंवा कस्टमरला इन्फॉर्म न केल्याची कॉस्ट काय असू शकते, हे तुम्ही कधी विचार केलेला आहे का? कदाचित तुमचा सगळ्यात मोठा व्यवसाय देणारा कस्टमर त्याच्यामुळे निघून जाऊ शकतो. राईट. सो व्हॉट आर यू डुईंग टू कीप युअर कस्टमर्स इन्फॉर्म? आणि फक्त इन्फॉर्म काय तर सर, बिल दिलाय, पेमेंट कधी येणार, त्याच्यासाठी नाही. ही सर्व्हिस आहे, ह्या टप्प्यावर आहे, ही प्रगती आहे. यू लुक ॲट Amazon और यू लुक ॲट फ्लिपकार्ट किंवा जे बरेचसे ऍप्स आहेत, झोमॅटो, स्विगी वगैरे, ते तुम्हाला जीपीएस ट्रॅकिंग वगैरे देतात. तुमचा प्रोडक्ट किंवा तुमची सर्व्हिस तुम्ही जे काही ऑर्डर केलेलं आहे ते अंदाजे किती वेळात तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा कुठल्या टप्प्यावर आहे हे तुम्हाला, त्यांनी त्यांना कॉल न करताच तुम्ही पाहू शकता किंवा ट्रॅक करू शकता. दे हॅव नलिफाईड दॅट, बट कीप युअर कस्टमर्स इन्फॉर्म. आर यू किपिंग देम इन्फॉर्म? त्यांचा कॉल आल्यानंतर तुम्ही तो कसा टाळता येईल आणि काय याला सांगू मी, हा जर विचार करत असाल तर तुमच्या व्यवसायाची वाढ होणं कठीण आहे. राईट. सो फाइंड वेज टू कीप युअर कस्टमर्स इन्फॉर्म ऑलवेज इन व्हॉट एव्हर पॉसिबल वेज यू कॅन. त्याच्यानंतर फॉलो अप. सर, मी तुम्हाला उद्या कॉल करतो 10 वाजता, आणि दुसऱ्या दिवशीचे तिसऱ्या दिवशीचे 10 वाजले पण तो काही कॉल गेला नाही. यात कोणाचा लॉस आहे? आपण बिझनेस नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर जाता, आपण वन टू वन साठी कॉल करता, कमिटमेंट देता, हा सर आपण करू हा, आणि नंतर मग फॉलोअपच नाही, की सर आपण भेटणार होतो, काय झालं? राईट. और इट कुड बी एनी अदर थिंग, प्रोडक्ट, सर्व्हिस, इन्फॉर्मेशन. देन अ फॉलोअप काय आहे, की तुम्ही एखादी गोष्ट जर सांगितलेली आहे, समोरच्या व्यक्तीला कमिट केलेली आहे, ती झाली आहे की नाही झाली आहे हे पाहणं तुमचं कर्तव्य आहे. अँड यू हॅव टू एन्शुअर दॅट टिल द टाइम इट इज डन तुम्ही त्याचा पूर्णपणे फॉलोअप घेतलेला आहे. मग ते काही असू दे, तुम्हाला कस्टमर कडून जर कुठला डेटा हवा असेल, कारण बऱ्याच वेळेला लोक काय सांगतात, कस्टमर देत नाही. अरे कस्टमर देत नाही बरोबर आहे, पण त्याच्यामुळे तुमची सर्व्हिस तुम्ही कस्टमरला पूर्णतः देऊ शकत नाही, त्याचं काय? सो आर यू फॉलोइंग अप विथ युअर कस्टमर फॉर द डेटा दॅट इज एसेन्शियल? तुम्ही त्याला इन्फॉर्म केलेला आहे का? आणि हे जर तुम्ही पाहत असाल, सगळे जे सिम्पल थिंग्स आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तुम्ही त्याला इन्फॉर्म केलेला आहे की सर हे महत्वाचं आहे. हे नाही झालं तर कदाचित आपली शिपमेंट पुढे हळू शकणार नाही, किंवा आपला प्रोडक्ट पुढे जाऊ शकणार नाही, किंवा अजून काहीतरी असू शकतं. राईट. डू यू फॉलो अप विथ युअर कस्टमर्स? किती वेळा करता? आणि त्यांना जी डेट दिलेली आहे त्या वेळेला लगेच तुम्ही रिमाइंडर सेट करता का, की या व्यक्तीला या वेळेला आपल्याला फॉलोअप घ्यायचा आहे? की फक्त वहीत नोंद करून ठेवून देतात, त्याच्यानंतर त्याचं काहीच होत नाही, आणि मग तो कस्टमर जागा होतो, तो थडकतो फडकतो, आणि मग आपण आग विझवण्यासाठी जी धावपळ करतो तशा प्रकारच्या परिस्थिती, वी आर फायर फायटिंग. राईट. सो फॉलो. तुम्ही जर कोणाला सांगत असाल की सर मी हे तुम्हाला करून देतो, किंवा मी तुम्हाला कॉल करतो, किंवा मी तुम्हाला अपडेट देतो, फॉलो अप, कम्प्लीट दॅट ऍक्शन अँड इन्फॉर्म द कस्टमर. राईट. एक सिंपल साधी गोष्ट, त्या दिवशी मला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची होती. आय मेड द डॉक्युमेंट, आय कम्प्लिटेड इट, मेड शुअर दॅट डॉक्युमेंट वॉज अपलोडेड. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीकडून मला ते काम आलेलं, आय कॉल दॅट पर्सन अँड टोल्ड हिम की सर, मॅडम, तुम्ही जे काही दिलेलं ते झालेलं आहे, इट इज डन, अँड दॅट डॉक्युमेंट विच हॅड टू बी अपलोडेड, इट इज अपलोडेड. यू कॅन टेक इट फॉरवर्ड फ्रॉम दॅट. राईट. दॅट इन्क्रीजेस युअर व्हॅल्यू. सो फॉलो. त्याच्यानंतर लुक फॉर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट. आपण कुठे ना कुठे काही ना काही, कधी ना कधी चुका करत असतो. कुठल्या गोष्टी आपण चांगल्या करत असतो, पण त्या अधिक चांगल्या कशा करता येतील त्याचा विचार करायला काय वाईट आहे? राईट. जसं तुम्ही आता ऑनलाईन युटीएस ऍप जर पाहिलं असेल, युटीएस ऍप ज्यांनी सुरुवातीला वापरला आणि आता जे वापरतायत त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे.
तो ऍप एक सुंदर म्हणजे माझं स्वतःच मला युटीएस ऍप एकदम किचकट वाटत होतं. मी एकदा दोनदा इन्स्टॉल करून अनइन्स्टॉल केलेला. पण तो आज एवढा सुरळीतपणे चालतो की आय हॅव स्टॉप बाईंग फिजिकल तिकीट्स. पण ते का शक्य झालं तर त्यांनी प्रत्येक टप्प्याटप्प्यावर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काही ओव्हरऑल युजर इंटरफेस एक्सपिरियन्स वरती त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आपला मोबाईल आपण वापरतो त्याच्यामध्ये दर 3-4 महिन्यांनी का होईना एखादी तरी अपडेट आपल्याला येत असते. आपण तो सॉफ्टवेअर अपडेट करतो. आपले जे ऍप्स आहेत ते अपडेट करतो का? तर त्यांच्यामध्ये काहीतरी आणि तो रिपोर्ट येतो आपल्याला की हे ह्या गोष्टी अगोदर नव्हत्या, आता त्या केलेल्या आहेत, किंवा हे काही अडचणी होत्या किंवा हे बग्स होते ते आम्ही क्लिअर केलेले आहेत आणि आता ते अधिक चांगलं झालेलं आहे. मग आपण आपल्या व्यवसायामध्ये कधी कुठे कशी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे? जर माझ्याकडून एखादी चूक झालेली तर मी ती मनावर घेऊन कटाक्षाने किती छोटी काय असे ना, हॅव आय सीन टू इट दॅट आय हॅव इम्प्रूव्ड ऑन दॅट. एक खूप सुंदर उदाहरण आहे 1% इम्प्रूव्हमेंट. ब्रिटिश जी सायकलिंग टीम आहे, लंडनची, युकेची रादर, त्यांना कधीही टूर डी फ्रान्स ही स्पर्धा जिंकता आलेली नव्हती. दे गॉट अ न्यू कोच आणि त्या कोचने फक्त एक सिंपल साधी गोष्ट केली: विल इम्प्रूव्ह बाय 1%. मग 1%, मग सायकलची जी एरोनॉमिक डिझाईन आहे ती 1% अधिक चांगली कशी करता येईल त्याच्यावर त्यांनी भर दिला. जे ऍथलीट्स आहेत त्यांचा जो विश्रांती आहे किंवा त्यांची जी झोप आहे ती 1% अधिक चांगली कशी करता येईल, त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यावर त्यांनी हे दिलं. राईट. अशा त्यांनी 8-10 गोष्टींमध्ये 1% इम्प्रूव्हमेंट केली. आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात त्यांनी 3 वेळा टूर दी फ्रान्स, ब्रिटनची जी टीम आहे ती जिंकली. पण दॅट वॉज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. आपल्याकडे महिंद्रा आहे, विच वॉज वन ऑफ द फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज इन द वर्ल्ड टू विन अ प्रेस्टिजियस क्वालिटी अवॉर्ड फ्रॉम जपान. तिथून क्वालिटीचा अवॉर्ड जिंकणं जर कठीण मानलं जातं तसा अवॉर्ड महिंद्राने घेतला का? तर दे वॉन्टेड टू कीप गेटिंग बेटर अँड बेटर. सो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. मी माझ्या व्यवसायात शेवटची अगदी छोटी का होईना पण इम्प्रूव्हमेंट कधी व कुठे व कशी केली याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काळ बदलतं, वेळ बदलते, लोक बदलतात, बिझनेस ज्या प्रकारे व्हायचा तो बदलतो. मग आपण बदललेलो आहोत. आपण बँकेत जातो, आज आपण बँक मोबाईलवरती करतो. आपण अगोदर रांगेत उभं राहून तिकीट काढायचो, आज आपण बुक माय शो वरून तिकीट बुक करत असतो. असे बरेचसे चेंजेस झाले आहेत. मग त्यानुसार आपल्या बिझनेसमध्ये कुठले बदल झालेले आहेत, आपण काय बदल केलेले आहेत, हाऊ हॅव वी अडॅप्टेड टू द चेंजेस. की मी अजूनही तोच आडमुठेपणा, अरे नाही हे असंच होणार, हे तसंच असणार, तसंच विचार करतोय का? राईट. सो अडॅप्ट टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट. मोबाईल फोन आले, मोबाईल फोन सोबत इंटरनेट आला, इंटरनेट सोबत ऍप्स आले. माझा व्यवसाय मी अजूनपर्यंत फिजिकलीच करतोय का? राईट. आज वेबसाईट्स आहेत. मग माझा व्यवसाय इतरांपर्यंत पोहोचवा म्हणून मी वेबसाईट घेतलेली आहे किंवा टेक्नॉलॉजी, सीआरएम किंवा एक साधी एक्सेल शीट वरती मग माझ्या कस्टमरचा डेटा ट्रॅक करतोय का? राईट. सो चेंज, एव्हरीथिंग अराउंड यू इज चेंजिंग. तुम्ही तुमच्या व्यवसायात काय बदल केलेले आहेत? आणि एक सिंपल ऍक्टिव्हिटी सांगावीशी वाटते. शांतपणे बसा, 5 वर्ष अगोदर तुम्ही कसा व्यवसाय करत होतात आणि आज कसा व्यवसाय करत आहात, त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले आहेत हे जर तुम्हाला आढळून येत नसेल तर यू आर नॉट अडॅप्टिंग टू द चेंजिंग एन्व्हायरमेंट. अगदी सिंपल एक्सपेरिमेंट आहे किंवा सिंपल पद्धत आहे. सिट डाऊन, चेक. 5 वर्ष अगोदर मी माझा व्यवसाय कसा करत होतो, आज मी माझा व्यवसाय कसा करतोय, आणि कदाचित झालंच तर पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात माझा व्यवसाय मी कसा करणार आहे याचा थोडस विचार करा. कुठले बदल झालेले आहेत, कुठले बदल करावे लागणार आहेत त्याचा विचार करा. आणि ते आपण करतोय का, आपण ते केलेले आहेत का, हा प्रश्न स्वतःला विचारा. ला सॉरी, अजून एक आहे, सेकंड लास्ट पॉइंट आहे, एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. आपण कस्टमरला किती वेळा थँक्यू बोलतो की सर तुम्ही आम्हाला ही सेवा देण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही हॅप्पी, वी आर
Grateful to you for the business opportunity. We thank you. We received your payment in gratitude, right? Received with gratitude or paid with gratitude. आपण कोणाला थँक्यू बोलतो का? आपल्या विशेषतः आपल्या कस्टमर्सला एक साधा थँक्यू खूप फरक पाडू शकतो. पण आपण बोलतो का खरंच? की ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून बोलतो. तर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला शिका. एक सिंपल साधं थँक्यू ना, म्हणजे तुम्ही कधी कधी पाहाल एखाद्या रिक्षावाल्याला सुद्धा आपण थँक्यू बोललो की तो सुद्धा खुश होतो, तो हसतो, त्याच्या चेहऱ्यावर असं उमटतं. तो सुद्धा आपल्याला थँक्यू बोलतो. राईट? इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. आपण आपल्या कस्टमरला कधी ग्रॅटिट्यूड, की एखाद्या वेळेला एखाद्या कस्टमरने आपल्याला खूप मोठा बिझनेस दिला, खूप मोठी ऑर्डर दिली, त्याला एक सिम्पल हँड रिटन नोट किंवा एक हँड रिटन कार्ड, की सर तुम्ही दिले, मला माहिती आहे आजच्या घडीला हँड रिटन कार्ड देणं म्हणजे थोडंसं हास्यास्पद ठरेल, पण तरी सुद्धा एक छोटस पर्सनल नोट ना, काय फरक पडेल त्या कस्टमरच्या वागण्यामध्ये किंवा त्याला कसं वाटेल, किती छान वाटेल. सिम्पल थँक्यू. आपण तसं करतो, राईट? प्रत्येक बिझनेस ट्रान्झॅक्शन सर, वी आर थँकफुल, वी आर ग्रेटफुल दॅट यू हॅव गिव्हन द ऑपॉर्च्युनिटी टू सर्व यू. Right? So express gratitude, thank your customers for the business that they are giving you. आणि परमेश्वराचे आभार माना जर तुम्हाला शक्य होत असेल तर, की तुम्हाला ती संधी दिली तो व्यवसाय करण्याची, तो व्यवसाय वाढवण्याची, तिथे हजर असण्याची. राईट? अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज, तुम्ही व्यवसाय का करत आहात, कुठल्या मूल्य, हॅव सम व्हॅल्यूज, हॅव सम व्हॅल्यूज. म्हणजे काहीतरी तत्व ना, म्हणजे मी कोणाला पैसे देणार नाही माझं काम घडून घेण्यासाठी, किंवा मी माझ्या कामात नेहमी क्वालिटी वर्क देईल, किंवा मी एन्शुअर करेन की कस्टमरला दिलेला शब्द मी पाळेन. असे काही सिंपल व्हॅल्यूज, खूप मोठ्या अशा बसून म्हणजे डोकं खाजून नाही, पण छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण व्हॅल्यू देऊ शकतो. आपली मूल्य पद्धत किंवा आपले जे मूल्य आहेत ते आपण आपल्या व्यवसायात कसे आणू शकतो, की आय विल एन्श्योर माय कस्टमर गेट्स दिस बेनिफिट, आय विल एन्श्योर आय विल बी टाइमली इन माय सर्व्हिस, आय विल एन्श्योर क्वालिटी प्रोडक्ट अँड डिलिव्हरी. आपल्या व्यवसायात आपण कुठल्या प्रकारची मूल्य आहेत आणि त्याचं प्रॅक्टिस करतायत, राईट? हाऊ आर यू प्रॅक्टिसिंग दिस व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स इन युअर बिझनेस? कारण खूप महत्वाची गोष्ट आहे ही. मोठे मोठे व्यवसाय करतायत ते खरंच ते व्हॅल्यू सिस्टम किती फॉलो करतायत नाही करतो वादातीत मुद्दा आहे, पण तरी सुद्धा बरेच व्यवसाय त्या व्हॅल्यू साठी आणले जातात. एक सर्वोत्कृष्ट उदाहरण जे आहे ते टाटाचं आहे. टाटा इज इक्वल टू ट्रस्ट. बऱ्याच लोकांना टाटा म्हणजे एक विश्वासाचं नातं. आता ते टाटाने जबरदस्ती लोकांना सांगितलं की मी ट्रस्ट वरती आहे, नाही तर ते त्यांच्या कृतीतून किंवा त्यांच्या व्यवसायातून, त्यांच्या वागण्यातून दिसून आलेलं आहे. राईट? टोयोटाची जी क्वालिटी आहे, ते क्वालिटीसाठी आपण हे करतो त्यांना, त्यांची दाद दिली जाते, त्यांचं उदाहरण दिलं जातं. पण मग आपल्या व्यवसायाबद्दल जर कोण कुठे उठून सांगत असेल तर तो काय सांगणार, कशाविषयी आपल्याबद्दल बोलणार, ती मूल्य कुठली, आणि खूप मोठी 8-10 मूल्य आणायची गरज नाहीये. कुठली तरी 2 किंवा 2 3, राईट? मी प्रामाणिकपणे किंवा दिलेला शब्द, हा सिंपल दिलेला शब्द पाळा, तेवढं सुद्धा बस आहे. बट व्हॉट व्हॅल्यूज अँड प्रिन्सिपल्स आर यू प्रॅक्टिसिंग इन युअर बिझनेस? राईट? तर हे झाले माझ्याकडचे काही छोट्या गोष्टी जो मी विचार करत होतो, की या छोट्या गोष्टी आहेत, बोलायला अगदी आपण सहज सरळ बोलून जातो, विचार करत नाहीत, पण त्यांचा या बिझनेसवरती, आपल्या व्यवसायावरती, आपल्या व्यक्तिमत्वावरती पडणारा जो प्रभाव आहे तो खूप मोठा आहे. आणि तो आपण इग्नोर करून मात्र कधी चालणार नाहीये. ओपन फॉर क्वेश्चन्स. कोणाला काही प्रश्न असतील, कोणाला काही शेअर करायचं असेल, प्लीज फील फ्री टू शेअर. माझ्याकडून मिस झालं अँथनी, सॉरी. नाही नाही, नो वरीज, यू कॅन लिसन टू द रेकॉर्डिंग, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. पण या, आनंद सर, वुड लव्ह टू हिअर फ्रॉम यू. Great, great presentation. Thank you very much.
तुम्ही फार छान कव्हर केलेले आहेत व्हेरियस पॉइंट्स. अँड विचार इन अ वे स्मॉल बट ॲक्च्युली रिअली रिअली बिग. कारण हा एक्सपिरियन्स मला बऱ्याच वेळा येतो. 9 वाजताची अपॉइंटमेंट दिलेली असते, हा. तो माणूस तिथे नाही. मग त्याला मी फोन करतो 9:15. तो सांगतो, अरे मी आता मुलुंडला अडकलोय. हो. मुलुंडहून गोरेगावला यायला लागतो 1 तास कमीत कमी. म्हणजे तो तिथे टायमात पोहोचणार नाही हे त्याला 8 वाजताच कळलं होतं. पण तो राईट. 9:15 पर्यंत मला सांगत नाही. आणि इन दॅट केस असा उद्योजक आणि आपला रेग्युलर डे टू डे काम करणारा मजदूर ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. बरोबर. बरोबर आहे. त्याच्यामुळे हे इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे, टायमावरती पोचणं, टायमावरती येणं, गोल असणं, त्या दृष्टीने आपण आपला आढावा घेत राहणं, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि दिस कॅनॉट बी एम्फसाइज मोर. दॅट इज व्हॉट आय वुड से. सो थँक्यू, दिस थँक्यू. व्हिडिओ हॅज टू बी सीन बाय ऑल द बिझनेसमेन, ऑल द एंटरप्रेन्योर्स, अँड देन लुक विदिन. येस, येस थँक सर. यू. थँक्यू, थँक्यू सर. सचिन. नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्या आपण 10 पॉईंट मध्ये आज कव्हर केल्या, त्या 10 पॉईंटच्या व्यतिरिक्त आणखी कोणते पॉईंट असू शकत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या ओव्हरलुक केल्या जातात. त्याचा खरंच आपल्या बिझनेसवर परिणाम होतो की नाही होतो, चांगला होतो, वाईट होतो, या गोष्टीकडे लक्ष देतच नाहीये. आणि त्यामुळे त्यांना कळतच नाही की आपण कुठे मिस करतो. तर या हो. गोष्टी बहुतांश करून इंट्रोस्पेक्शन वर अवलंबून आहे. की तुम्ही किती स्वतःच आत्मपरीक्षण करता आणि त्यानुसार तुम्ही काय काय आणि स्टेप घेता, त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. तो आपल्या पण गोष्टी, म्हणजे मी माझं सांगतो आता, बोलत नाही, पण माझं पण त्याच्यामध्ये काही वेळेला काही गोष्टी आपल्या हातून निसरडेपणाने जातात. पण त्या पण पुढच्या वेळेला त्या जाऊ नयेत यासाठी आपण त्या गोष्टीकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं पाहिजे, असं मला. सो आय वुड हो. लाईक टू थँक यू फॉर दिस सेशन. कारण ह्या सेशनमध्ये लोकांना कदाचित बऱ्याच वेळेला माहीत नसतं की आपण काय मिस करतो किंवा काय गोष्टी आपण लक्षात घेतो. त्या गोष्टीसाठी हे खरंच म्हणजे परत सांगतो की आत्मपरीक्षण करणं. थँक्यू, थँक्यू. थँक्यू. मला इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटतं, की ही जी आपण 10 गोष्टी डिस्कस केल्या, त्या प्रत्येकासाठी कदाचित 10 सिंपल गोष्टी वेगळ्या असू शकतात. आणि माझ्यासाठी मी ज्या प्रकारे व्यवसाय करतोय, त्यानुसार 10 सिंपल गोष्टी कुठल्या, जे माझ्या व्यवसायाला एक नवी दिशा किंवा एक नवी कलाटणी देऊ शकतात, याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. अँड जर अजून काही नसेल तर मला वाटतं आपण इथेच थांबूया. थँक्यू फॉर जॉईनिंग. अँड आनंद सर, गुड टू हॅव यू अगेन आफ्टर रिअली लॉंग लॉंग टाइम इट इज देअर. सो थँक्यू. थँक्स स्मिता. थँक्स सचिन. थँक्यू, या. थँक्यू. ओके. या.